बंगला खरेदीच्या व्यवहारातून प्राध्यापक कृष्णा किरवले यांच्यावर प्रीतम पाटीलने 2017 मध्ये सशस्त्र हल्ला केला होता। त्यामध्ये किरवले यांचा मृत्यू झाला होता। या खटल्याची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश SP गोंधळेकर यांच्या न्यायालयात झाली। आरोपी प्रीतम पाटीलला न्यायालयाने जन्मठेप आणि 20,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। कोल्हापुरातील SSC बोर्डाजवळच्या म्हाडा कॉलनीत आंबेडकरवादी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक प्राध्यापक डॉक्टर कृष्णा किरवले राहत होते। याच परिसरात आरोपी प्रीतम पाटील राहायचा। सन 2017 मध्ये कृष्णा किरवले आणि प्रीतम पाटील यांच्यात बंगला खरेदी करण्याबाबतचा व्यवहार झाला होता। 3 मार्च 2017 रोजी त्यांच्यात आर्थिक व्यवहारातून वाद झाला। रागाच्या भरात प्रीतम पाटीलने प्राध्यापक कृष्णा किरवले यांचा निर्घृण खून केलाय। त्यानंतर प्रीतम पाटीलने त्याच्या आई मंगल पाटीलला फोन करून घटनास्थळी पडलेला कोयता आणि पिशवी घेऊन जाण्यास सांगितलं होतं। मंगल पाटीलने या व्यवहारातील खरेदीचा दस्त घरात लपून ठेवला होता, तर रक्ताचे डाग असलेली पॅन्ट आणि कोयता दलदलीत टाकला होता। या खून प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक अमृत देशमुख, तत्कालीन उपाधीक्षक भारत कुमार राणे आणि डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी तपास करून आरोपी प्रीतम पाटीलला अटक केली होती। या खटल्याची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश SP गोंधळेकर यांच्या न्यायालयात झाली। सरकारी वकील SS तांबेकर यांनी 17 साक्षीदार तपासले। साक्षी, पुरावे, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे आणि सरकारी वकील तांबेकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने प्रीतम पाटीलला जन्मठेप आणि 20,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। तत्पूर्वी त्याची आई मृत झाल्याने त्यांना या खटल्यातून वगळण्यात आलंय। या खटल्यात पैरवी अधिकारी अशोक शिंदे, सहाय्यक फौजदार नाझनीन देसाई आणि ॲडव्होकेट रक्षलेखा निकम यांचं सहकार्य लाभलं।